त्यांनी जागा घेतली 5 गुंठे. आळंदीमध्ये 5 गुंठे जागा घेणं म्हणजे काही सामान्याचं काम नाही. गावाकडची जमीन विकली, आता आळंदीत स्थायिक व्हायचंय. 5 गुंठ्यामध्ये असलेलं 4 गुंठे बांधकाम केलं, 100 रूमा काढल्या, 3 मजली बिल्डिंग तयार केली. माऊली समाधी सोहळ्याच्या वेळेला त्याचं वास्तुशांती ठेवला. सगळे संत मंडळी आमंत्रित झालेली होती. बोधे बाबा, कुरेकर बाबा, वैद्य बाबा, निकम बाबा, ही सगळी संत मंडळी त्या वास्तुशांतीला होती. त्याच्यामध्ये मी पण होतो. साधारणतः 1000 महाराज लोक होते, सगळे नवीन जुने. वास्तुशांती झाली आणि वास्तुशांती झाल्यानंतर आम्ही भोजन केलं, प्रसाद घेतला आणि आपल्या आपल्या घरी पोहोचलो. धर्मशाळेमध्ये 10 मिनिटातच निरोप आला, ज्यांच्या घराची वास्तुशांती झाली ते महाराज गेले. घर बांधेपर्यंत आयुष्य आहे, सगळं मिळवेपर्यंत आयुष्य आहे, परंतु ते भोग भोगण्यासाठी मात्र आयुष्य शिल्लक राहिलं नाही. हे त्यांचं प्रारब्ध आहे. संचिताचा ठेवा आहे म्हणून ते घर बांधू शकले, पण प्रारब्ध नसल्यामुळे त्या घराचा भोग भोग शकले नाही. काही माणसांच्या घरामध्ये काही कमी नसतं. संतोष महाराज सगळं असतं. ज्या वेळेला आम्ही कोणाच्या घरी जातो त्यावेळेला पंचपक्वान्नाचे भोजन असतात. एक वेळेला आम्ही भोजनासाठी बसलो होतो. बराच काल निघून गेला. चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, राऊत महाराज, मी, अजून 3-4 संत होते. असे 11 लोक होतो आम्ही. 11 लोकांना जेवण करण्यासाठी ते पाठ, ती पद्धत, ते ऐश्वर्य, आणि त्याच्यामध्ये अजून एक होतं. सगळ्यांना सोनी कंपनीचा मोबाईल त्यांनी भेट दिला होता. त्यावेळेला मलाही होता सोनी कंपनीचा. त्यावेळेस त्याची किंमत काय असेल ते. आणि ज्या ताटात जेवलं ते ताटही सप्रेम भेट होतं, ते चांदीचे ताट होते. म्हणजे किती मोठा ऐश्वर्य असेल. म्हणजे ज्या ताटात जेवले ते ताटच घेऊन जा. तसा आमचा लोटांगणी बाबाचा नियम होता. कोणाच्या घरी जर जेवण करायला गेले आणि त्या ताटात जर जेवण करायला दिलं तर ते ताट परत देत नव्हते, ते ताट घेऊन जायचे. असे आश्रमला साधारणतः 5 ते 7 हजार ताट होते. ज्या ताटात जेवले ताटात घेऊन जायचे. आणि जेवण पुरुषांनी केलं तरच घ्यायचे, नाहीतर नाही. आणि पुन्हा पुरुष कोणताही नाही, ज्याच्या गळ्यातनी माळ असेल त्याच्याच हातचं लागेल. अजून सांगू का तुम्हाला, ड्रायव्हरवर सुद्धा ज्याच्या गळ्यातनी माळ असेल तो ड्रायव्हर म्हणून बसेल, दुसरा बसणार नाही. आमच्या गुरुजींचा नियम असा होता, जर गळ्यात माळ नसेल तर त्याच्या हातचं पाणी स्नानाला सुद्धा घेत नव्हते. मग आता आपण बिना माळकऱ्याच्या हातचं खावं का नाही खावं तुमचं तुम्ही ठरवा. देवाला जर तुमच्या हाताची जर पूजा आवडावी असं वाटत असेल, एका वाक्यात सांगतोय हा, तर गळ्यामध्ये तुळशीची माळ पवित्र धारण करा. तुमची सेवा जराशी कमी जास्त जरी दोषात्मक झाली तरी भगवान परमात्म्याला ज्या तुळशीच्या माळीनं पवित्र केलं ती सेवा घेतल्याशिवाय भगवान परमात्मा राहणार नाही. म्हणून तुळशीची पवित्र माळ गळ्यात ठेवा. भगवान परमात्म्याची सेवा, ती सेवा आपल्या हातची भगवान परमात्मा स्वीकारेल. जर भगवान परमात्म्याला भोग लावायचा असेल तर तुळशी पत्राशिवाय भोग लागत नाही. कारण ते अन्न किती तुम्ही पवित्र बनवा, सोहळ्यामध्ये बनवा, पण तुळशी पत्र जर त्याच्यामध्ये ठेवलं नाही तर तो भोग माझा भगवान परमात्मा स्वीकारत नाही. तसं हे शरीर जर भगवान परमात्म्यानं स्वीकारावं असं वाटत असेल तर आज नियम करा, तुळशी माळ आपल्या गळ्यात परिधान करा. भगवान परमात्मा आपला स्वीकार करेल, आपला स्वीकार करेल भगवान परमात्मा. म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात त्या पाळल्या पाहिजे. तुळशी पत्र, तुळशी माळ गळ्यामध्ये आपल्याला पवित्रता बनवते, पवित्रता प्राप्त होते. ती ताटही देऊन टाकले त्यांनी, चांदीचे ताट.
जसे आम्ही काही संत मंडळी जेवण करायला बसलो होतो, तसंच मग त्या यजमानांना, त्या घरवाल्यांना जेवण करायला बसवलं. आमच्या ताटामध्ये गोड पदार्थ 4-4, 5-5 होते आणि त्यांच्या ताटामध्ये फक्त ताक, ठेचा आणि भाकरी होती. त्यांना सांगितलं, भाऊसाहेब जरासं काहीतरी घ्या गोड. त्यांनी सांगितलं, डॉक्टरने सांगितलं, खाल्लं तर तुम्ही घरात नाही राहणार नाही, तुम्हाला घराच्या बाहेर काढावं लागेल. त्यांच्याकडे ऐश्वर्य खूप आहे, परंतु त्याचा भोग मात्र त्याच्या घरचा गुलाबजाम ते खाऊ शकत नाहीत, त्यांच्या घरची बालुशाही ते खाऊ शकत नाहीत. का? संचिताप्रमाणे त्यांना प्राप्त झालेला आहे, परंतु प्रारब्ध असा आहे की त्या प्रारब्धानुसार त्यांना खाता येत नाही. काहींच्याकडे काहीच नसतं. ज्या वेळेला आम्ही विद्यार्थी अवस्थेत होतो त्यावेळेला काय खाव काय खाव काय खाव रा चालायचं. आता काय काय खाव काय काय खाव. मायबाप त्यावेळेचे जे बाजरीचे भाकरीचे तुकडे वाळवलेले जे लागायचे ना, ते आज काजू बदाम मध्ये आनंद वाटत नाही, त्याची आठवण येते. 1996 ची दीपावली मला आठवते, हे कधीच विसरत नाही. आमच्या धर्मशाळेवरती एक आंबा होता. त्या आंब्याला एखादी भाकरी जर शिल्लक राहिली, शिल्लक राहतच नव्हती, पण एखाद्या वेळेला समजा कोणी घरी गेलं की त्याच्या नावाची भाकरी शिल्लक राहायची. मग ती एका कपड्यामध्ये बांधायची, सुती कपड्यामध्ये, आणि ते झाडाला ते बांधून ठेवायची भाकरी. जेव्हा गरज पडेल तेव्हा ती भाकरी, ती पुटळी सोडायची, खाली आणायची. असा दीपावलीचा दिवस होता. आधीच्या दिवशी आमच्या व्यवस्थापकाने मला, मी एकटाच होतो धर्मशाळेमध्ये, जेवण करायला त्यांनी बोलवलं आधीच्या दिवशी. मी म्हटलं मग आता आधीच्या दिवशी बोलवतो तर दीपावलीच्या दिवशी बोलवलं नाही का? जीवाला फार आशा असते, फार आशा असते जीवाला. पण त्या दिवशी त्यांनी दीपावलीला बोलवलंच नाही. मला असं वाटलं लक्ष्मीपूजन संध्याकाळी असते, लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बोलवेल. लक्ष्मीपूजन झाल्यानंतरही बोलवलं नाही. त्यांनी मस्त फटाके फोडले दारात. त्यांना असं वाटलं, मला असं वाटलं त्यांना लक्ष नसेल, म्हणून मी त्यांच्या दारात 3 चक्रा मारल्या, मी दिसलो पाहिजे म्हणून. खरं सांगतोय तुम्हाला, मी दिसलो पाहिजे बुवा, आठवण म्हणजे दिसल्यानंतर आठवण तरी येईल की हा जेवण करायचा राहिला. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत त्यांच्या दारात चक्रा मारल्या 3. त्यांना दिसलो, पण उलट मी कधी त्यांना जय हरी करत नव्हतो. मी त्यांना म्हटलं, दादा जय हरी. ते म्हणे अजून झोपलाच नाही का? गेलं. समजून घेतलं आज काही आपला नंबर नाही. परत आलो धर्मशाळेमध्ये. थोडासा काय जो अभ्यास असेल तो केला. आज 2-4 नाही 7 दिवस जरी मिळालं नाही तरी काय वाटत नाही. तुम्हाला असं वाटतं का आम्ही काही घेतलं नाही, आमच्या चेहऱ्यावर काही बदल झाला? काल माणसं जेवलेच नाही संध्याकाळी. हो, एकाला मी विचारलं, का हो तुम्ही जेवलेच नाही? ते म्हणे महाराज वरातीतच पोट भरलं म्हणे आमचं. हा, वरातीत पोट भरत असते का? माणसाच्या जीवनामध्ये मनाची तृप्ती झाली की काही गोष्टी प्राप्त होत असतात. मला तर ह्या अनुष्ठानामध्ये सवय आहे, आमच्या पत्नीलाही सवयी आहेतच. पण मी विचार करत होतो फक्त पाण्यावर राहतेस, काही घे तरी थोडस. ते म्हणे आता राहिलेच किती दिवस? 2 दिवस तर राहिले. काल तिथून चालत निघालो, त्या गेट पासून ती चढाचा रस्ता, आपोआपच माग सरला तिचा पाय. कारण गाडीत नीट पेट्रोलच नाही ना. पण कशी तरी गाडी गेली. आणि मग संध्याकाळी म्हणे माझे पाय दुखायला लागले. मी म्हटलं आजपर्यंत आपण चढलो नाही ना कधीच, आज तर चढाचा रस्ता घेतला. पण अशाही अवस्थेमध्ये आपण ते व्रतस्थ राहिले. पाणी, फक्त पाणी घेऊन, फक्त पाणी घेऊन 7 दिवस झाले. हा, तरी ही स्थूल देहाची आणि सूक्ष्म देहाची स्थिती आहे. मी त्याला सहज विचारलं, म्हटलं तुला भूक नाही का लागत? तसंही चिमणी सारखं एवढंच खाते, तेवढं तरी जरासं 2 घास घ्या. ते म्हणे माझ्या आयुष्यामध्ये जी भागवत श्रवणाची इच्छा होती ती पहिल्यांदा मला शुकदेवांच्या स्थानावरती या ठिकाणी मिळाली. बस माझी तृप्ती झाली.
त्यावेळेचं वय होतं, भूक लागायची, आग पडायची पोटामध्ये. अभ्यास करून करून किती अभ्यास करावा लागत असं संस्थेमध्ये. घोकमपट्टी करता करता तोंडातून रक्त पडायचं. शाळेतला अभ्यास फार सोपा असतो. हे शब्द मुखात बसवावे लागतात, रस्व दीर्घासह बसवावे लागतात. तुम्ही पाहून श्लोक म्हणा, चुकला का बरोबर आहे, रस्व आहे का दीर्घ आहे तुम्हाला न पाहता सांगतोय, कारण तशा घोकमपट्ट्या केलेल्या असतात. तसा तो अभ्यास केलेला असतो. पोटात आग पडत होती. रात्रीचा 1 वाजला, वळकटीवर पडलो. झोप कुठे येते? ते पोट नाही म्हणत होतं ना, पोट शांत थांबू देत नव्हतं. पाणी प्यायला लागलो, पाणी सुद्धा प्याय वाटत नव्हतं. 1996 मधली दीपावली आहे माझी. दीपावलीचा दिवस. एवढ्या रात्रीच्या वेळेला धर्मशाळेवर गेलो. आंब्याच्या फांदीला बांधलेलं ते गाठोडं होतं भाकरीचं, ते खाली काढलं आणि खाली काढून ते उघडलं. त्याच्यातनी बाजरीच्या भाकरी कडाक झालेल्या होत्या. हातानं मोडली तर हातानं मोडल्या जात नव्हते. आमच्या इथे लोखंडाचा खलबत्ता होता धर्मशाळेत, त्याच्यामध्ये ती भाकरी टाकली, खलबत्त्यानं असं मारलं की टनकन उडायची, टनाटन उडायची ती भाकरी. कस तरी ते बारीक केलं. जरासं मीठ टाकावं म्हणून भरणी बघितली मिठाची, तर त्याच्यातनी मीठही नव्हतं. मिठाच्या भरणीत पाणी टाकलं, असं हलवलं आणि ते त्याच्यावर टाकलं. थोडंसं 5 मिनिटं थांबलं आणि रात्री 2:30 वाजता खाल्लं. ही दीपावलीचा दिवस. असे दिवस काढले की मग पांडुतात्या बरको आबा तुमच्या हातचं चांगलं भेटतंय. जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में, वो सुख नहीं रे अमीरी में। मन लागो यार फकीरा, मन लागो यार फकीर, मन लागो यार फकीर, मन लागो यार फकीर। जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में, वो सुख नहीं रे अमीरी में, वो सुख नहीं रे अमीरी में। मन लागो यार फकीर, मन लागो यार फकीर। आखिर ये तन खाक मिलेगा, आखिर ये तन खाक मिलेगा, आखिर ये तन खाक मिलेगा। क्यों फिरता मगरूरी में, क्यों फिरता मगरूरी में। मन लागो यार फकीर, मन लागो यार फकीर, मन लागो यार फकीर। कहे कबीर सुनो भाई साधो, कहे कबीर सुनो भाई साधो। कबीर 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 कबीर। कहे कबीर सुनो भाई साधो, कहे कबीर सुनो भाई साधो। साहेब मिले रे, साहेब मिले रे सबूरी में, साहेब मिले रे सबूरी में। मन लागो यार फकीर, मन लागो यार फकीर। जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में, वो सुख नहीं रे अमीरी में। मन लागो यार फकीर, मन लागो यार फकीर।
सुख पायो राम भजन में, वो सुख नहीं रे अमीरी में मन लागो यार फकीरी में मन लागो यार फकीरी में. आमचे गुरुजी म्हणायचे फिकर फकीर होकर फिकर करताय वो साला गद्दा है. फकीर होऊन फिकर करायची नाही जीवनामध्ये. एवढ्या शब्दावरती मला त्यांनी आळंदीतून काढून दिलं होतं. वृंदावन कुठं आहे माहित नव्हतं, फक्त ऐकून होतो वृंदावन. कधीच महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नव्हतो, वय लहान होतं. तसंच वृंदावनला पाठवून दिलं. वृंदावन मध्ये काहीच माहित नाही त्यावेळेसचा काळ. वृंदावन मध्ये पोहोचलो, फक्त माहित होतं वृंदावन मध्ये यमुना मैया आहे, याच्यापेक्षा दुसरं काहीच माहित नाही. त्या यमुनेच्या तीरावर गेलो. माऊली समाधी सोहळा झाल्यानंतर थंडी म्हणे मी दिवसभर त्या यमुनेच्या किनाऱ्यानंच फिरलो. कोणी ओळखीच नाही तर काय करू. संध्याकाळ झाली. जवळचा टॉवेल होता, एक शॉल होती, पिशवीतून काढली, टॉवेल खाली टाकला झाडाखाली, अंगावरती शाल घेतली. 2 दिवसाची भूक पोटात होती. झाडाखाली तसाच झोपलो, पिशवी डोक्याला लावून. कुठं शिकायला जायचं माहित नाही, कुठं जायचं पत्ता नाही. पण नाही, गुरुजींना आज्ञा दिली, संपला विषय. ती रात्र कशी तरी संपली. पोट शांत बसू देत नव्हतं. त्या वृंदावनच्या गली गलीमध्ये फिरायचं. एका आश्रम मध्ये भंडारा होता. काही साधू लोक जेवण करायला चालले होते. म्हटलं चला आपणही जाऊ. मी पण गेलो आणि बसलो. काही साधू लोक बसले. साधूच असतात, ते बघितच असतात. आता त्या वृंदावन मध्ये कुठेही गेलो, कोणी नळाला हात लावा, पाणी खारच. गोड पाणी प्यायला भेटलं नव्हतं. एक दिवस निघून गेला पूर्ण. म्हटलं कमीत कमी पाणी तरी प्याव. त्यांनी पाणी वाढलं, तसाच ग्लास हातात घेतला आणि पाणी प्यायला लागलो. तो साधून चिमटाच उचलला. गंदा आहे बोले साला, झालं. कसा तरी जेवायला बसलो. पाणी पिलो जेवणाच्या आधी, वाढायच्या आधी. चिमटा घेऊन धावला साधू. दिलो ना उठवून. 2 दिवसाची भूक, 3रा दिवस उजाडलेला. पाणी प्याव म्हणून पाणी पिलो. आता तुम्ही तर आधी वाढायच्या आधी खाणंही सुरू करता. साधूचे काही नियम असतात, नियम पाळावे लागतात. दिलं मला त्यांनी उठवून दिल्यानंतर ज्यांचा भंडारा होता ते यजमान होते. त्यांनी बघितलं कोणीतरी मुलगा आहे आणि त्या वयामध्ये आळंदीचं शिक्षण झाल्यामुळे धोत्रावरच होतो. आणि तिकडे या भागामध्ये धोत्रावर असलं की गृहस्थी समजतात. वृंदावन मध्ये मी शिकलो, पण लुंगी लावून नाही शिकलो, धोत्रावरच राहून शिकलो. कारण धर्मशास्त्राचा नियम आहे, लुंगी कोणी लावावी कोणी लावू नये. माधव महाराज मगर म्हणून आहेत, त्यांनी सदाचार मकरंदामध्ये काही पुराणामधले श्लोक लिहून ठेवले. लुंगी लावल्यानंतर कसा दोष लागते बरं का. म्हणून गृहस्थी माणसाने लुंगी लावू नये. वाचायचा असेल तर सदाचार मकरंद वाचा. पण आम्ही वाचतो, आम्हाला माहित आहे, पण आम्ही तसंच वागतो. म्हणजे आम्ही पापाला घाबरत नाही, आम्ही पाप भिरू नाही, हा त्याचा अर्थ होतो. आम्ही बेढर झालो, आम्हाला पापाची भीतीच वाटत नाही. पुण्यकर्म नाही झालं जीवनात तरी चालेल, पण पाप अजिबात होऊ देऊ नका. एवढं वाक्य तुमच्या जीवनात घेऊन जा सोबत, झालं तुमच्या जीवनाचं कल्याण.
एखाद्या वेळेला पुण्य नाही करता आलं तर चालल, पण पाप आपल्या हातातून होणार नाही याची दक्षता घ्या. एवढं जरी जीवनामध्ये केलं तरी तुमच्या जीवनामधले येणारे दुःख थांबतील. आपण पुण्य कर्मही करतो आणि आपल्या हातातून पाप कर्मही होतात. नाही तुम्हाला त्या सुखाची अपेक्षा, ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख नाही मिळणार तुमच्या पदरामध्ये. मिळावा असं वाटत असेल तर पहिले पाप कर्माचा त्याग करा. पाप घडलंच नाही पाहिजे, घडलंच नाही पाहिजे. पाप पाप म्हणजे काय? निषिद्ध कर्म, शास्त्रबाह्य कर्म, गुरुवचनाच्या व्यतिरिक्त केलेलं, गुरुवचनाच्या बाह्य कर्म. दोष सांगितला शास्त्रामध्ये. असो, त्या यजमानाने बघितलं, त्यांनी आवाज दिला आणि गेटवर बसवलं मला जेवायला. इथे बस. तिथे त्यांनी मला भोजन आणून दिलं, जेवण केलं. भूक लागलेलीच होती, तिसरा दिवस होता. आणि जेवण करून तसाच पुन्हा यमुनेमध्ये गेलो. सकाळी उठल्यानंतर ते दव एवढं पडायचं त्या यमुनेमध्ये, अंगावरची शाल अशी पिळून काढावी लागत होती. थंडी म्हणे मी. आणि तशा अवस्थेत फक्त एका शॉलवर राहायचं, टॉवेल फक्त खाली टाकायचा. मला सांगा, हे शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये एवढा मोठा त्याग करावा लागतो, तेव्हा शब्द ज्ञान आपल्याला जीवनात प्राप्त होते. एवढा त्याग केला तर, शब्द ज्ञान घेण्यासाठी जर एवढा त्याग करावा लागतो मायबाप, तर त्या शब्द ज्ञानाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये यावी वाटत असेल तर अंतकरणाच्या ठिकाणी किती मोठा त्याग लागत असेल, तुम्ही त्याचा विचार करा. बाह्य त्याग वेगळा आणि अंतकरणातला त्याग वेगळा. तो त्याग करावा लागतो. परीक्षिती राजाने सगळ्या वैभवाचा, एवढ्या मोठ्या सत्तेचा त्याग केला आणि गंगेच्या किनाऱ्यावर येऊन बसले. त्यावेळेला संत दर्शन झाले एकाच वेळेला. त्याचप्रमाणे रुक्मिणी आई साहेब मोठ्या भावानी ठरवलं शिशुपालाला द्यायची आहे. परंतु रुक्मिणी मातेने सांगितलं नाही. का? मला मरणारा नवरा नको, मला अमर पदावरचा नवरा पाहिजे. आणि अमर असलेला भगवान परमात्मा फक्त एकच आहे, त्याला आपलं करून घेतलं पाहिजे. तो एकच आहे. गुरुदेवाच्या मुखातून तिने ऐकलं होतं की तो कसा आहे. तोच द्वारकेमध्ये वास्तव्य करतो. म्हणून तिने ठरवलं, कृष्ण नवरा नवरी मी, कृष्ण नवरा नवरी मी. डोंगरेजी महाराज या वाक्यावरती फार सुंदर बोलायचे. कृष्ण नवरा न वरी मी, कृष्ण नवरा नवरी मी, कृष्ण नवरा नवरी मी, कृष्ण नवरा तर मी नवरी, मी त्याला वरणार नाही. कृष्ण नवरा तर नवरी मी त्याला वरेल, पण न कृष्ण नवरा तर मी न वरी, मी त्याला वरणार नाही. वाक्य एकच आहे, फक्त त्याचा काय करायचा आहे, संधी विग्रह करायचा आहे. तो आपल्या जीवनामध्ये करता आला पाहिजे. आणि तो करून रुक्मिणी आईसाहेबांनी, भावानी आशासोबत संबंध जोडायचा ठरवला की त्याचं नाव होतं शिशुपाल. ऐका एक एक शब्द, शी आणि शू. शी आणि शू कशाला म्हणतात? शी आणि शू ज्याला करायचं ज्ञान नाही त्याचं नाव आहे शिशुपाल. बाकीच्या गोष्टी तर फार दूर राहिल्या आणि त्याच्या सोबत लग्न करायचं. ज्याला शी करता येत नाही, ज्याला शू कशी करावं ती कळत नाही. धर्मशास्त्र सांगते की शी कशी करावी, शू कशी करावी. शी कळते ना तुम्हाला?
शिला जात असताना पाणी किती न्यावं, कसं न्यावं, हे धर्मशास्त्र आहे. कोणत्या हाताने न्यावं, कोणत्या हातावर ठेवावं. हो. आता तुम्ही सगळे शिकलेले असाल का? आईच देते करून सगळं. अजून आपलं लहान बालकाचा सगळं आई देते करून. अजून एक सांगतो वाक्य, तुम्ही कोणाच्या तरी आई आहात, कोणाच्या तरी आजी आहात, त्याच्यासाठी सांगतो. ज्या पाण्याने तुम्ही लहान मुलाची शी धुतली, त्या पाण्याने त्याचे कधी पाय धुवू नका. बाहेरची बाधा होत असते. कारण ते पाणी घेण्यासाठी अतृप्त आत्मे शोधत असतात. ते पाणी कुठे भेटते आम्हाला? जरी गंगा वाहत असेल, सरोवर असेल, समुद्र असेल, मोठा तलाव असेल, त्याच्यामधलं पाणी हे या योनीमध्ये गेलेले पिऊ शकत नाहीत. जे तुम्ही बहिर्दिशेला जातात, शिला जातात, शिवला जातात, त्याच्यामधलं राहिलेलं जे शिल्लक पाणी आहे त्या बादलीतलं, ते जर तुम्ही तसंच टाकून दिलं तर ते अतृप्त आत्मे सेवन करतात. आणि ते पाणी घेण्यासाठी तिथे आलेले असतात. आणि त्या अपवित्र पाण्याने जर तुम्ही त्याचे पाय धुतले, अंग पुसलं, तर त्याच्यामध्ये ते अपवित्र आत्मा प्रवेश करू शकतो. त्याला बाधा येऊ शकते. आलं का लक्षामध्ये? सगळे गृहस्थाश्रमी आहेत म्हणून तेवढं सांगितलं आलं म्हणून. अजून सांगू का? दोष लागू नये म्हणून सांगतो. जर तुम्ही शिला गेलेले असाल तर पाणी घेत असताना कसं घ्यावं? शास्त्र असं सांगते, त्या पाण्याला हुंगलं पाहिजे. जे पाणी तुम्ही वापरणार आहात ते हुंगणं कळते ना? हे पाणी असं घ्यायचं त्या पात्रामध्ये, काय बादली असेल, काय असेल ते, असं त्याला हुंगायचं त्या पाण्याला, तरच त्या विधीसाठी ते पाणी वापरायचं. नाहीतर जलदेवता आपल्यावरती रुष्ट होते, दोष लागतो. काही म्हणत असतील, बाई माझ्या आजीनं कधी सांगितलं नाही असं. एवढ्यासाठी तर सत्संग असतो. म्हणून पहिले गुरुकुल राहायचे, कुलगुरू राहायचे. आता कुलगुरू बंद झाले, फक्त आता विद्यापीठाचेच कुलगुरू राहिले. पूर्वी कुलगुरू राहायचे, त्या कुळाचे गुरु राहायचे. आता गुरु बंद झाले, आता फॅमिली डॉक्टर सुरू झाले. आम्ही या शरीराचा रोग बसवण्यासाठी डॉक्टर, फॅमिली डॉक्टर वापरतो, पण मनाचे रोग बसवण्यासाठी मात्र कुलगुरू ठेवत नाही. पूर्वी कुलगुरूची परंपरा होती. असो, आता कळालं ना? गृहस्थाश्रमी असेल तर त्यांनी किती वेळा चूळ भरावी, ब्रह्मचारी जर असेल तर त्यांनी किती वेळा चूळ भरावी, संन्यासी असेल तर किती वेळा भरावी. चोपदार, थंडीच्या दिवसात जर सुला गेला तर थंडी वाजते म्हणून पाय पण नाही धुत. तर त्यावेळेला बाहेरची बाधा होण्याची शक्यता आहे. याचं उदाहरण आहे नळराजा. चरित्र वाचा नळराजांचं. म्हणजे आपल्याकडून दोष होणार नाही याची दक्षता घ्या. प्रत्येक विधी तुम्हाला मी शास्त्रोक्त तुम्हाला एकाच्या याच्यावर सांगेन, पण एवढा आपल्याजवळ वेळ नाही. पण हे का सांगावं लागतं? जर सांगितलं नाही तर तुमच्याकडून दोष घडत राहतील आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कोणाकोणाला माहित होतं मी आता शिला गेल्यानंतर पाणी असं घेऊन हुंगावं लागते? कोणाकोणाला माहित होतं? करा बरं हातवर, कोणाकोणाला माहित आहे? कोणी सांगितलं तुम्हाला? हा, तुम्हीच सांगितलं. कुठंतरी ऐकलं असेल त्यांनी. हा, तुम्ही पण ऐकलं. कोण सांगितलं? हा, कोण्यातरी महाराजांनी सांगितलं. बरं झालं तुम्हाला आज माहित झालं. म्हणून तर भागवतात तुमचा लग्नाचा वाढदिवस आला. एक वेळ तुमचा अभिनंदन, टाळ्या वाजून स्वागत. जीवनामध्ये कर्म, निषिद्ध कर्माचा त्याग असावा.
विहित कर्माचा आचरण जरासं कमी झालं तरी चालेल, विहित कर्माचा आचार कमी झाला तरी चालेल, पण निषिद्ध कर्म पूर्ण त्याग झाला पाहिजे जीवनात. हो. पूर्ण त्याग झाला पाहिजे. देवपूजेला बसलेला असताना देवपूजेला पाणी कसं घ्यावं, अर्घ घेत असताना पाणी कसं द्यावं, आचमन करत असताना पाणी किती घ्यावं, शास्त्र आहे. आता तुम्ही यज्ञ कर्म करणार आहात, जे यजमान लोक आहेत ना, त्याच्यासाठी तर्पण असतं. नाही, ते धरत असताना या बोटाने अशी धरावी लागते. आहुती या बोटाने टाकावे लागते. लक्षात ठेव जा, आता जे टाकणार आहेत ते कर्म आहे, कर्म शास्त्रोक्त कर्म. कसंही धरलं कसंही उठलं जमत नाही. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे. शास्त्राने सांगितलं तसं करा. शास्त्र बाह्य कर्म होता कामा नये. आई साहेबांनी ठरवलं मला असा पती पाहिजे. गुरुदेवाच्या मुखातून ऐकलं म्हणून तिने ठरवलं, निश्चय केला. आमचे गुरुदेव आम्हाला सांगता पण आमच्या मनाचा निश्चयच होत नाही. जमलं तर बघू बुवा, जमलं तर बघू, जमलं तर बघू. कोणाला विचारा का? हा, काल एक व्यक्ती आली म्हणे, महाराज बरं झालं म्हणे, माझ्या मनातलंच आलं म्हणे पशुपतीनाथ. म्हटलं बरं झालं. मग तुम्ही आता येसाल ना, काय सांगावं आता, काय होते आणि काय नाही. म्हणजे गेलं, निश्चय नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. निश्चय पाहिजे, निश्चय आपल्या जीवनामध्ये करायचं करायचं करायचं. महाराज म्हणतात, ऐसा हा निर्धार करी जो मनाचा, 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 ऐसा तुका म्हणे त्यांचा पांग फिटे. त्याच्या जीवनाचा पांग फिटून जातो. निर्धार करणं गरजेचं आहे. आई साहेबांनी निर्धार केला, कृष्ण नवरा नवरी मी. पण त्या कोणाचा केला? शिशुपालाचा. शिशुपाल म्हणजे काय सामान्य होता का? ए दादा, ए साउंड वाला, विको कम कर दो ना, समझ में नहीं आता का? 7 दिन हो गए यार.
ऑपरेटिंग करना है तो कौन से आवाज को क्या लगता है क्या नहीं आपको सुनने में नहीं आता क्या? 7 दिन हो गए. जीवनामध्ये रुक्मिणी आईसाहेबांनी भावाने आणलेला जो संबंध आहे, गुरुदेवानी सांगितल्यानंतर ते श्रवण केल्यानंतर निश्चय झाल्यानंतर भावाने आणलेला जो संबंध आहे त्याचा त्याग केला. शिशुपाल म्हणजे सामान्य नव्हता. शिशुपाल जरासंधाचा मानसिक पुत्र होता. जरासंधाच्या कारागृहामध्ये तुम्ही ऐकलेले ते राजे, सगळे राजे त्याच्याकडे होते. सर्व शक्तिमान त्यावेळेला राजा जर कोण असेल तर तो जरासंध होता. आणि जरासंधाचा तो मानसपुत्र शिशुपाल होता. त्या रुक्म्याला असं वाटलं माझी बहीण आशाला देईल की माझ्या बहिणीला सार्वभौम चक्रवर्ती राजाचं स्थान मिळालं पाहिजे माझ्या बहिणीला. हा, परंतु रुक्मिणीने विचारलं या लौकिकाचं काय करू, या लौकिकाचं करू तरी काय. म्हणून तिनं त्याचाही त्याग केला. आपलं मनोगत आई वडिलाला सांगितलं, पण आई वडिलाचं सुद्धा रुक्मिणीच्या पुढे काही चालत नव्हतं. शेवटी तिनं आश्रय आपल्या जीवनामध्ये गुरुदेवाचा धारण केला. जर तुम्हाला जीवनामध्ये अंतकरणातून त्याग करणं तुमच्या हातामध्ये आहे, ऐका, अंतकरणातून त्याग करणं आपल्या हातामध्ये आहे, जीवाच्या हातामध्ये आहे. परंतु भगवान परमात्मा पर्यंत आपण पोहोचण्याची शक्ती मात्र आई वडिलांमध्ये नाही, आपल्या आपतेष्टामध्ये नाही. म्हणून गुरुला शरण जावं लागतं. रुक्मिणी आईसाहेब गुरुदेवाकडे गेलेली आहे. सत्संग मेरे बात चलाई, सतगुरु ने मेरी किए सगाई. सद्गुरु देवाने गुरुदेवाने माझी सगाई केलेली आहे. म्हणून गुरुदेवाजवळ गेलेली आहे. गुरुदेवाजवळ जाऊन आपलं मनोगत सांगितलं. गुरुदेवाजवळ पत्र लिहून दिलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदरांते. गुरुदेवाच्या मुखातून ऐकलं की आपण जगतामध्ये सगळ्यात सुंदर आहात. आणि रुक्मिणी मातेने पत्र लिहून दिल्यानंतर ते पत्र गुरुदेवाच्या हाताने देवापर्यंत पोहोचलं. या जीवाचा संदेश गुरुदेवाच्या माध्यमातून ईश्वराला पोहोचला पाहिजे. ईश्वराकडे तो संदेश गुरुदेव पोहोचत असतात. मग तो ईश्वर, तो परमात्मा त्या जीवावरती कृपा करण्यासाठी तो वरून खाली येतो. वरून खाली येतो म्हणजे आपल्या मूळ स्वरूपातून तो खाली येतो. निर्गुण असलेला सगुण होतो, सगुण साकार होतो. आणि मग त्या जीवावरती तो कृपा करतो. गोपाल गोकुल वल्लभी, प्रिय गोप गोसुत वल्लभम, चरणारविंदम अहं भजे, भजनीय सुरमुनि दुर्लभम. विनती सुनिए नाथ हमारी, विनती सुनिए नाथ हमारी, विनती सुनिए नाथ हमारी, नाथ हमारी. हृदयेश्वर हरि हरि हृदय विहारी, मोर मुकुट पीतांबर धारी. विनती सुनिए नाथ
नाथ हमारे जन्म जन्म की लगी लगन है जन्म जन्म की लगी लगन है साक्षी तारो भरा गगन है साक्षी तारो भरा गगन है गिन गिन श्वास आस कहती है गिन गिन श्वास आस कहती है आएंगे श्री कृष्ण मुरारी विनती सुनिए नाथ हमारी विनती सुनिए नाथ हमारी हृदयेश्वर हरि हृदय विहारी हृदयेश्वर हरि हृदय विहारी मोर मुकुट पीतांबर धारी विनती सुनिए नाथ हमारी विनती सुनिए नाथ हमारी विनती सुनिए नाथ नाथ हमारी विनती सुनिए नाथ हमारी हृदयेश्वर हरि हृदय विहारी मोर मुकुट पीतांबर धारी विनती सुनिए नाथ हे नाथ, मैं आपसे कभी भूलो नहीं. महान तपस्वी संत ऋषिकेश मध्ये गीताश्रम मध्ये राहायचे रामसुखदासजी महाराज भगवान परमात्म्याला नेहमीसाठी एकच प्रार्थना करायचे, हे नाथ, हे मेरे प्रभु, मैं आपसे कभी भूलो नहीं, मैं आपसे कभी भूलो नहीं. बिनती सुनिए नाथ हमारी विनती सुनिए नाथ हमारी. प्रार्थना, विनंती, करुणा जर आपण भगवान परमात्म्याकडे भाकले तर तो भगवान परमात्मा त्या जीवावरती कृपा करतो. रुक्मिणी आईसाहेबाचा अंगीकार केला माझ्या भगवंताने. रुक्मिणी मातेपासून एक मुलगा झाला, त्याचं नाव प्रद्युम्न. पण शंभरासुर नावाचा दैत्य त्यांनी हरण केलं. एका पाण्याच्या सरोवरामध्ये टाकून दिलं. भगवंताच्या लीलेने पुन्हा तो शंभराच्याच पाकगृहामध्ये गेला. त्या ठिकाणी असलेली ती मायावती, तिनं त्याचं पालन केलं. नारदाने सांगितलं, हा कामदेव आहे आणि तू मात्र रेवती त्याची पत्नी आहेस. मायावी विद्या शिकवली. शंभरासुराचा वध झाला. प्रद्युम्नाचं लग्न होऊन द्वारकेमध्ये परत आले. बोले द्वारकाधीश भगवान की जय. गृहस्थाश्रम चालू असताना घेणं नाही देणं नाही, घेणं ना देणं, दिवसा कंदील घेऊन येणं, अशी गोष्ट घडली. काय? भगवान कृष्णावरती चोरीचा आळ आला. परीक्षिती राजाने विचारलं, भगवंतावरती सुद्धा? काय कारण? घडलेली घटना सांगितली.
सूर्यदेवाचा उपासक असलेला राजा सत्राजित, त्याला भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि त्याला एक समंतक नावाचा मणी दिला. एक दिवस तो समंतक मणी गळ्यामध्ये घालून द्वारकेमध्ये भगवंताच्या भेटीला येतो. लोकांना असं वाटलं जणू काही सूर्यच आला, एवढं त्याचं तेज. भगवंतांनी सांगितलं, या सत्राजित आपलं स्वागत आहे. त्या मण्याचा प्रभाव काहीतरी वेगळा होता. दररोज तो मणी 8 भार सोनं द्यायचा. 8 भार. भाराच्या संबंधाने वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी संख्या आहे, परंतु प्रचलित असलेलं मात्र 10 किलोचा भार तर सगळ्या ठिकाणीच आहे. मग 10 किलो म्हणजे 1 भार, तर 8 किलो म्हणजे किती? सकाळी त्या मण्याची पूजा करा आणि संध्याकाळी त्या मण्याकडून 80 किलो सोनं मोजून घ्या. 80 किलो, 80 ग्राम नाही, 80 किलो. किती रुपयाचं झाला असं? साधं फुटलेलं भांड स्टीलचं जर समजा माहेराहून आलेला असेल ना, ती बाई असं सज्जावर ठेवून देते, त्याला प्लॅस्टिक लावते. बाईला विचारावं काय माहेरचं आहे, फार मोठा. आता हिला दररोज 80 किलो सोनं, तुला किती अभिमान असं. म्हणून ती तशी वागायची. पण भगवंतानी तिचं गर्वहरण केलं. तुम्हाला माहिती आहे, एवढं मोठं सोनं तराजूत टाकलं, त्या मण्यानं दिलेलं. ज्या वेळेला हे तुला केली ना, त्यावेळेला तिच्या लग्नाला 70 वर्ष झाले होते. सत्यभामीच्या लग्नाला किती वर्ष झाले होते? एका दिवसाला 80 किलो, तर वर्षाला किती किलो? तर 70 वर्षाचं किती? एवढं सोनं तराजूत टाकलं. तरी सुद्धा त्या तराजूला तो तोलल्या गेला नाही, त्याची तुला झाली नाही. रुक्मिणी मातेनं फक्त 1 तुळशीचं पान आणलं मेरे बाप, 1 तुळशीचं पान, आणि त्या तराजू मध्ये ठेवलं. तर भगवान परमात्मा त्या तुळशीच्या पानाच्या वजनाने तो तोलल्या गेला. म्हणून तुळशीचं पान, तुळशीची माळ ज्याने आपल्या गळ्यातनी पवित्र घातली, भगवान परमात्मा त्याला स्वरूपाला प्राप्त करून घेत असतो. हे तुळशी महात्म्य आहे. आणि अधिक महिन्यामध्ये तर भगवान परमात्म्याची तुळशी अर्चन पूजा केली तर भगवान परमात्मा फार प्रसन्न होतो. काल गुरुजींनी सांगितलं, अनेक गावामध्ये तुळशी सहस्त्रनामाच्या पूजा चालू आहेत, अनेक गावामध्ये चालू आहेत. तिथे तळेगावच्या माता भगिनी बसलेल्या आहेत, त्याही करतात. खरजईच्या आहेत मध्ये काही, तेही करतात. अजून विष्णू सहस्त्रनामाचं पूजा कोण्या गावात चालू आहे आणि तिथल्या महिला आहेत. मंगरुळवाल्या, हा मंगरुळवाल्या पण आहेत, तुमच्याकडे पण चालू आहे. अजून कोण्या गावच्या आहेत? कारण यावर्षी जुने ग्रुप फार कमी आहेत, कारण येऊन गेले इथून. अजून कोणत्या गावामध्ये चालू आहे? तुमच्या गावातही चालू आहे का? हा चालू आहे, चालू आहे. कांशिनी गावामध्ये चालू आहे. तुमच्या गावाचं कोणीच नाही, एकटीच आहे. त्याही गावामध्ये चालू आहे. खरजईमध्ये तर 2 ते 3 ग्रुप झाले. 40 गावला सुद्धा गुरुजीने चालू केला. अजून कोणत्या गावामध्ये? अजून खडकीतले काही जाग्यावर आले नाही. जे मंडळी आहेत ते भागवताचे फार प्रेमी आहे. सांगतो तुम्हाला, काही कारणास्तव फक्त 1 वर्ष खडकीचं भागवताला फक्त विराम झाला होता. म्हणजे त्या वर्षी भागवत घेतल्या गेलं नाही. आणि नंतर पाहिजे तर माझ्याजवळ तारखी शिल्लक नाही, दुसऱ्याचं घ्या तर पाहिजेत नाही. हे लय हट्टी लोक आहात तुम्ही. पाहिजेत तर बाबा आम्हालाच पाहिजे. आता तुमचं ऐकत नाही तर काय करावं? पाहिजे त्यावेळेला तुम्ही जेवण करायला देता, नाश्ता करायला देता. देव तुमचं ऐकतो तर मला तर ऐकावंच लागल. त्या फक्त 1 वर्ष त्यांना कथा दिली नव्हती, कथेमध्ये त्यांच्या गॅप पडला. तर आमचे तात्या कैलास भाऊ, बाबूदादा, पांडू तात्या तर माझ्याजवळ आले, रडले. महाराज
आमचं काहीतरी दुर्भाग्य असेल म्हणून आम्हाला यावर्षी भागवत भेटलं नाही. ही भागवताची प्रेमी मंडळी आहे. भागवतावरती प्रेम असलेली माणसं आहेत, देवावरती प्रेम असलेली माणसं आहेत. लोंढ्यावाली कंपनी 18 वर्ष झाले भागवत कथा चालू आहे. 18वं वर्ष संपलं तुमचं गेल्या वर्षी, आता बिजेलं ना. 18 वर्ष झाले. बरेच गावा याच्यामध्ये. हे मंगरुळच्या बायाने तर 12 वर्ष कथा केली. 12 वर्ष हे मंगरुळच्या माता भगिनी. भागवताचं अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं देऊन जाते. आणि या कथेमध्ये काही क्षणामध्ये आमच्या गुरुजीचं सुद्धा भागवताचं 12वं तप पूर्ण होणार आहे. एक तप पूर्ण होणार. त्यांचा संकल्प होता 12 यजमान भागवत कथेचं यजमानपद घ्यायचं. आता आमच्या लातूरच्या महाराजाचा किती मोठा संकल्प आहे काय सांगू. अजून काही सांगितलंच नाही त्यांनी. जिथे गेलं तिथे हजर आहेतच ते. सांगू का तुम्हाला, पुण्य कमावणारा हावरा माणूस असतो ना, मी खूप पाहिले, परंतु आमच्या लातूरच्या महाराज सारखा मी हावरा माणूसच नाही बघितला. लातूरला आता एवढा मोठा कार्यक्रम झाला, लातूरला फार मोठा कार्यक्रम झाला, पण त्याही ठिकाणी पूजेची संधी आणि दानाची संधी त्या माणसाने सोडली. तिथे सुद्धा आपलं यजमानपद स्वीकारून तिथे ते पोहोचलेच. ही मनामध्ये असलेली ती इच्छा पाहिजे. आम्ही प्रपंचाच्या दृष्टीने हावरे आहोत. आम्हाला हे मिळालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. पण पुण्यकर्माच्या दृष्टीने हावरेपणा असला पाहिजे जीवनामध्ये. कोणाकोणाचं सांगू, याच्यातनी एकापेक्षा बळी आहेत. एकापेक्षा बळी आहेत. आमच्या रामभाऊचं वय किती आहे? वय किती आहे आता? 74-73 वर्षाचं वय आहे. 16 वर्षासारखा नाचतोय अजून चोपदार आमचा. चोपदारचं आमचं सगळं चांगलं आहे, फक्त जरासं तोंड कधी कधी बिघडते, म्हणून त्याला चहा पाजा लागते. चहा पिला की जरासं शांत होते. मग आता पुढच्या कार्यक्रमात आपण चहाचा थर्मास घेऊन येऊ. म्हणजे गरज पडली तर आपलं व्यासपीठच्या मागं जायचं, ग्लास मध्ये टाकायचा आणि चालू द्या भागवत 12 पर्यंत. मग चालेल ना? किती वाजेपर्यंत? 4 वाजेपर्यंत. मग किती काही वाजेपर्यंत चालते. असो. आमचा आपला कैलास आला का? कैलास भाऊ नाही, तो दुसरा कैलास. तो कैलास किती वर्ष झाले त्याला नर्मदा परिक्रमा करते तो दरवर्षी. हा कैलास ते काय तिकडे आहे ना तो. किती झाल्या कैलास नर्मदा परिक्रमा? 7 परिक्रमा पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारा माणूस आहे. आता नर्मदा परिक्रमा पूर्ण करूनच या ठिकाणी आला. पहिली तारीख विचारली की आपली तारीख किती आहे शुक्ताला जायची. कार्तिक वारी झाल्यानंतर, समाधी सोहळा झाल्यानंतर आळंदी मधून निघाला, नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि शुक्ताला ते हजर झाले. अशी साधना उपासना करणारी माणसं इथे आहेत आणि त्यांच्या हातचा प्रसाद आपल्याला खायला मिळतो. आपण भाग्यवान आहोत. एकापेक्षा याच्यामध्ये विशेष रूपानं साधना करणारी माणसं आहेत. मायबाप माझ्याकडे एखाद्या वेळेला श्रीमंत नसेल आला, श्रीमंत तर लागेल तेवढ्यात काय कुठं घेऊन बसला, परंतु सांगू का तुम्हाला, अशी पवित्र अंतकरणाची साधना करणारी माणसं माझा भगवान परमात्म्याने दिले. हे मी श्रीमंत आहो, हे माझं भाग्य आहे. ती साधना करणारी, भगवंतावर ते प्रेम करणारी माणसं माझ्या सानिध्यामध्ये मला प्राप्त झाली. अरे 1 दिवसाचं लग्न असते, त्याचा स्वयंपाक माणसाला पायपीठ होते, पायपीठ. सकाळी 500 लोकांचं, दुपारचं 500 लोकांचं, संध्याकाळचं 500 लोकांचं. बोलणं फार सोपं आहे, एखाद्या वेळेला जाऊन बसा तिथे, मग कळेल आपल्याला कसं असतं ते. पण ही मंडळी
सकाळी उठली तेव्हापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत नित्य त्याच्यातनी राहतात. त्यांच्या प्रेमाला, त्यांच्या चरणावरती माझा नमस्कार केला. एक एकापेक्षा कौतुक जेवढं करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे. जेवढं करावं तेवढं कमी आहे. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजन, भगवंतावरती चोरीचा आळ आला. 11:15 वाजलेले होते. परीक्षिती राजाने विचारलं की भगवंतावरती आळ यावा? काही नाही, देव जरी असेल परंतु आपलं जर कर्म चुकलं तरी त्याच्यावरती आपल्याला तो भोगावा लागतं. शुकदेवाने सांगितलं राजा तसं काही नाही, परंतु भगवान कृष्णाकडून त्या चतुर्दशीचा तो चंद्र बघितला गेला. कोणत्या चतुर्दशीचा चंद्र बघितला म्हणजे चोरीचा आळ येते? म्हणजे तुम्हाला माहित आहे वाटते? हा, त्या दिवसाचा चंद्र कृष्णाने बघितला. तर चोरीचा आळ आला. मग कधीचा चंद्र बघावा आणि कधीचा बघू नये हे सुद्धा शास्त्र सांगते. एवढ्यासाठी धर्मशास्त्रामध्ये शुकदेवाने परीक्षिती राजाला सांगितलं. चोरीचा आळ आला. कसा? सतराजिताचा जो मणी होता ना, तो त्याचा भाऊ प्रशेषण त्याने गळ्यातनी टाकला, वनातनी गेला. एका वाघाने त्याला मारून टाकलं. त्या वाघाला असं वाटलं खाण्याचीच वस्तू आहे काहीतरी, मारून टाकलं त्याला. तो मणी घेतला, बघितलं तर खाण्याची वस्तू नाही. त्या रस्त्याने चालला होता एक जामवंत. त्या जामवंताने बघितला ते तेजस्वी मणी. त्याने त्या वाघावरती झडप टाकली, मणी घेतला, बघितलं जाऊ द्या आपल्या मुलीला खेळण्यासाठी तरी होईल म्हणून तो घेऊन गेला. सतराजिताचा भाऊ घरी आला नाही म्हणून कृष्णानं हा मणी त्याच्या तिजोरीत ठेवण्यासाठी माझ्या भावाला मारून टाकला आणि त्याने चोरून घेतला म्हणे. भगवान परमात्म्यावरती चोरीचा आळ आला. त्यांनी सहज घरी म्हटलं की मला असं वाटतंय असं झालं असेल. तिनं तिला सांगितलं, कानाला कानाची गोष्ट लागली आणि ती गोष्ट भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचली. भगवंतानी त्याचा शोध घ्यायचा ठरवला. सतराजिताचा भाऊ मरून पडलेला दिसला पण मणी नाही. वाघही मरून पडलेला दिसला पण त्याही ठिकाणी मणी नाही. पावलं अस्वलांचे एका गुफेमध्ये गेले, त्या रस्त्याने गेले तर तो मणी ठेवलेला होता. भगवंतानी तो मणी घेण्यासाठी गेले. आवाज आला, बाबा चोर चोर चोर. चोरीचा आळ घालवण्यासाठी गेले आणि आवाज काय आला? चोर चोर चोर. जामवंती धावत आला. दोघांचं युद्ध झालं. भगवंताने जामवंताच्या शक्तीला पराजित केलं. जामवंत म्हटला, माझ्या शक्तीला पराजित करणाऱ्या या मृत्यू लोकांमध्ये माझ्या प्रभूशिवाय कोणी नाही. प्रभू मला क्षमा करा, मी आपल्याला ओळखलं नाही. भगवंताने रामचंद्र प्रभूजीचं रूप धारण केलं. रामाच्या स्वरूपामध्ये दर्शन झाल्यानंतर जामवंताने आपली मुलगी जामवंती भगवंताला देऊन टाकले आणि मणी भेट देऊन टाकला. आणि आता दोघेही सुद्धा मणी घेऊन द्वारकेमध्ये येतात. बोले द्वारकाधीश भगवान की. दुसरं लग्न झाला. तिसरं तो मणी घेऊन सतराजिताकडे गेले. सतराजिताला सांगितलं, राजा असं असं सगळं घडलेलं आहे, हा मणी तुझा घे, मी चोरला नव्हता. सतराजिताला पश्चाताप झाला. प्रभू मी आपल्यावरती विनाकारण आळ केला. ज्या वेळेला ग्रह बरोबर होतात ना त्यावेळेला पुढचं आणखीन सुरळीत होत असते. म्हणून जरासा धीर ठेवला पाहिजे. आपल्याजवळ धीर नाही. जर तसा ग्रह असेल तर त्याची शांती केली पाहिजे. तशा विद्वानाकडून आपण त्या पद्धतीनं ते कार्य करून घेतलं पाहिजे. आता आजकाल ते कोणाला कळते कोणाला कळत नाही, हा भाग वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे. परंतु हे शास्त्र आहे, आलं का लक्षामध्ये. आणि मग भगवंताने सतराजिताला सांगितलं, जाऊ दे आता हा मणी तुझा घेऊन टाक. त्याने सांगितलं, प्रभू मला क्षमा करा, पण मला क्षमा केलं की नाही हे मला केव्हा कळेल. माझी एकुलती एक मुलगी सत्यभामा आहे, तिचं जर आपण पाणी स्वीकारलं तर मी समजेल मला तुम्ही क्षमा केलं, माझ्यावरती कृपा केली. भगवंताने सांगितलं, ठीक आहे
भगवंताच्या भजनासाठी सतराजिताला मोकळं व्हायचं होतं. भगवंताने त्या सतराजिताच्या सतराजिताची मुलगी सत्यभामा तिचा हात हातातने घेतला आणि भगवंताचं तिसरं लग्न झालं. ती सत्यभामा आली. चौथी कालिंदी, मित्रवंद्या, सत्या, भद्रा, लक्ष्मणा अशा 8 पट्टराण्या झाल्या. त्याच्यानंतर भूमीचा पुत्र भौमासूर त्या कारागृहामध्ये असलेल्या दुःखी जीवांचं पत्र आलं. भगवंतांनी त्याला समजावून सांगितलं पण ऐकायला तयार नाही. मग भगवंतानी आता त्याच्यावरती चढाई करायचं ठरवलेलं आहे. पण घरातलं बाहेरचं भांडण घरात येण्याची शक्यता आहे. म्हणून भगवंतानी एक लीला केली. सत्यभामा म्हटली, का हो तुम्ही नेहमीसाठी जाता, मला सोबत येऊ द्या ना. भगवान म्हटले, तुझीच वाट पाहत होतो कधी येणार आहे म्हणून. कारण सत्यभामा ही भूदेवी आहे आणि हा भौमासूर तिचा मुलगा आहे. जर माहिती पडलं यांनी असं झालं तर पुन्हा घरातनी भांडण सुरू होईल, पुन्हा जिवंत करून मागेल. म्हणून सोबत घेतलं. भगवंतानी त्याची नगरीचे 7 तट तोडून टाकले. भौमासूर बाहेर आला, युद्ध झालं, पण भगवान परमात्मा त्याच्यावरती बाण सोडत नाही. बघता बघता त्याचा बाण एक सत्यभामेच्या पायाजवळ सुद्धा येऊन पडला. सत्यभामा म्हटले, प्रभू हा दुष्ट तुम्ही त्याला क्षमा करताय आणि तो बाणावरती बाण सोडतोय, माझ्या चरणापर्यंत बाण सोडला, एवढी त्याची मजल गेली, आणा त्याला. भगवान म्हटले, तुझ्या शब्दाची तुझीच तो ऑर्डर घेत होतो, तू काय म्हणतेस म्हणून. बस तिची आज्ञा झाली. भगवंतानी बाण काढला, भौमासुराचा वध केला. बोले द्वारकाधीश भगवान की जय. त्याच्या कारागृहामध्ये 16,100 मुली होत्या. परीक्षितीने विचारलं, एवढ्या मुली? त्यांनी जीवनामध्ये प्रतिज्ञाच केली होती, आपल्या जीवनामध्ये 20,000 मुलीसोबत एकदाच लग्न करेल. कोण काय करेल काही सांगता येत नाही. जिकडे गेला तिकडे सुंदर मुलगी दिसली की आपल्या कारागृहातनी आणून टाकत होता. असेच दैत्य आज अधर्मी लोक असलेलं मोगल राज्यातले हे लोक असे तयार झालेले होते. जिकडे मुलगी चांगली दिसली तिकडे पळून जातात. त्याला लव जिहाद म्हणून त्यांनी नाव दिलं. सावध व्हा. आपल्या मुलगी काय काय सांगू तुम्हाला, काय सांगू. हे जे मुजफ्फरनगर आहे ना, जेवढ्या मुली पळून येतात तेवढ्या या मुजफ्फरनगर मध्ये येतात, लपवल्या जातात. हे मुजफ्फरनगर जिथे तुम्ही रेल्वेमध्ये उतरला होता तिथे. एवढं विचित्र आहे. लाईव्ह युट्यूबवर चालू आहे. कोणी जर पत्रकार असेल तर त्यांनी त्याचं दखल घ्यावी आणि याचा शोध घेऊन प्रत्येकापर्यंत याचं कार्य झालं पाहिजे, त्याची दखल घेतल्या गेली पाहिजे. परंतु काय काय चालतंय या देशामध्ये आपल्याला माहिती नाही. अनेक हिंदू धर्माच्या मुली आज मुसलमानाच्या घरात गेलेल्या आहेत. काहीच नाही, कोणाच्याही मागे जातात. याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. दिवस फार अवघड आहेत, समजून घ्यावं. भौमासूर जसा होता तशीच ही लोक 5-5, 7-7 बायका त्यांना या युगात आहेत, या युगामध्ये. आणि आमच्या मुलांना, शिकलेल्या सवरलेल्या मुलांना मुली मिळून नाही राहिल्या. आमच्या समाजातल्या मुली दुसऱ्यासोबत पळून चालल्या आणि आमच्या समाजातली मुलं जशीच्या तशी राहतात. हे कलियुग नाही तर काय आहे? हा कलियुग आहे. मुलींचा दोष नाही, याच्यामध्ये मायबापांचा दोष आहे. योग्य वेळेला लग्न होत नाही. आम्ही काही गोष्टी सोडून देतो. मुलीला श्रीमंती पाहिजेत नाही. ज्या घरामध्ये मुलीला जायचं त्या घरामध्ये मुलीला श्रीमंती पाहिजेत नाही. लागली असती श्रीमंती, जर त्यांना पाहिजेत असती तर एखाद्या कोण्याही कारागिरासोबत, एखाद्या कुठल्याही फुटपाथवर काम करणाऱ्या सोबत निघून गेली नसती मुलगी. संपत्ती पाहिजे आई वडिलाला मुलीच्या. आमचा जवळ असा नोकरीवर पाहिजे, त्याच्या घरी एवढी शेती पाहिजे, मुलीला नाही लागत. तिथं भिकाऱ्यासोबत जायला तयार आहे. पण योग्य वेळेवरती तिचं लग्न झालं पाहिजे. आणि हे आई वडिलाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेल्या या फाजीलपणाचे विचार, म्हणून आज आमच्या मुली योग्य वेळेवरती त्या पद्धतीचं लग्न होत नसल्यामुळे त्यांचे पाय फुटतात त्यांना आणि ते कुठेही निघून जातात. असं घडू नये याच्यासाठी मायबापांनी थोडासा विचार केला पाहिजे. योग्य वेळात त्या पद्धतीचं तिला जीवनसाथी आपण दिला पाहिजे. फक्त कुलवान बघावा, त्या पद्धतीचा तो मुलगा त्या पद्धतीचा बघावा आणि देऊन टाकावा आपल्या मुलीला. श्रीमंती काय आहे? ऊन सावली आहे दुपारची.
आज आहे उद्या नाही. कितीतरी माझ्या डोळ्यासमोर उदाहरणं आहेत. काही नव्हतं त्यांच्याकडे, भरपूर आलं. काही कमी नव्हतं त्यांच्याकडे, काहीच नाही राहिलं. मुरली पाटील असे कित्येक तुम्हाला उदाहरणं देईल. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं हे धन येत असते आणि जात असते. जसं ज्याचं प्रारब्ध असेल तसं. म्हणून याचा विचार न करता फक्त मुलगा चांगला बघा, कुलवान घरानं बघा, निर्वेशनी बघा, जेणेकरून आपली मुलगी रडत येणार नाही. अशा पद्धतीनं अशा मुलाला द्या. किती श्रीमंत असेल, मोठ्या नोकरीवर असेल, आणि ते संध्याकाळी लेझिम खेळत जर घरी येत असेल, काय करता त्याला मुलगी देऊन? काय करता? अशा पद्धतीनं आपण थोडासा विचार करावा. 16,100 मुली त्यांना आपल्या कारागृहात टाकलेल्या होत्या. भगवान परमात्मे त्या जीवांना आता मुक्त केलं. त्या मुलींनी हात जोडले, रडायला लागल्या. भगवंताने सांगितलं, दुष्ट भौमासूर समाप्त झाला, आपापल्या घरी परत जा. त्यांनी सांगितलं, आता आमच्या घरचे आम्हाला घरात घेणार नाहीत, समाज आमच्याकडे वाईट दृष्टीने बघेल. असे कित्येक उदाहरणं आहेत. आम्ही अशा समाजातून मुली उचलून आणल्या, पण समाजामध्ये त्यांना मुलं स्वीकारत नाहीत. तर काही संघटना अशा हिंदूच्या तयार झाल्या, आम्ही त्याच्यातनी मुलं तयार केले. अशी मुलगी जर असेल तर त्या मुलीला त्या मुलाला देऊन टाकायची, तिनं स्वीकारायचं. अशा संघटना आपल्या भारत देशामध्ये सध्या सनातन हिंदू धर्मासाठी करत आहेत. एक वेळ सगळ्या संघटनेचा आपण टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. कारण त्या जीवाला आधार असतो, आश्रय. चूक झाली, पण आता ती घरातल्या माणसांनी मात्र समजून घ्यावं. पण आई वडील आम्हाला समजून घेणार नाही, आमचे बंधू बांधव आम्हाला चांगल्या दृष्टीने पाहणार नाही, समाज आमची निंदा करेल. म्हणून त्या मुलीनं सांगितलं, परंतु या दुष्टाच्या आम्हाला कारागृहातून मुक्त केलं. प्रभू आपले उपकार आहेत, पण आमच्याकडे आता 2 मार्ग आहेत. एक तर अवमार्गाने जीवन जगणे, नाहीतर जीवन आमचं या यमुनेमध्ये समाप्त करणे. भगवंतानं सांगितलं, त्याच्यासाठी जीवन मिळालं नाही. अवमार्गानं जीवन जगू नये आणि आपलं जीवन समाप्त करू नये, आणि समाज स्वीकारत नाही, मग करावं काय? भगवंताने सांगितलं, माझ्या द्वारकेमध्ये चला. त्या जीवांनी प्रभूला हात जोडून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. जे आई वडील आमचे स्वीकारत नाही, त्याच्यासाठी भगवान परमात्मा आम्हाला स्वीकारतोय. कारण तो दयाळू आहे, कृपाळू आहे. परंतु प्रभू, आम्ही जर द्वारकेमध्ये आलो तर लोक तुमच्याकडे सुद्धा बोट दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. समाज, त्यांची दृष्टी आज विचित्र आहे. म्हणून आम्हाला ज्यांनी या भौमासुराच्या दुष्टाच्या दुःखातून आम्हाला मुक्त केलं, त्या प्रभूकडे कोण बोट दाखवाव असं आम्ही जीवन जगणार नाही. भगवंतानं सांगितलं, जर असं असेल तर तुमची जर ना हरकत असेल तर मी तुमचं पत्नी म्हणून पाणी स्वीकारतो. तुमची जर हरकत असेल तर. त्या मुलींच्या डोळ्यातून पाणी पडलं. भगवंतानी एकाच वेळेला 16,100 मुलींचं पाणी ग्रहण केलं. पहिल्या 8 आणि ह्या 16,100, 16,108 पत्न्या माझ्या भगवान परमात्म्याला प्राप्त झाल्या. प्रत्येकीचा महल वेगवेगळा. राजसोय यज्ञाचं आमंत्रण आलं. त्या यज्ञासाठी राजा, माझा भगवान परमात्मा गेला. तुला सांगितलं की त्या यज्ञामध्ये माझ्या भगवंतानी कशी कार्य केली. त्या यज्ञामध्ये मी प्रसाद सेवन केला होता. त्या यज्ञामध्ये प्रसाद सेवन केलेलं ऋण तुझ्या कुलाचं माझ्यावरती होतं. म्हणून 7 दिवस तुझ्या जवळ येऊन बसलो राजा. चाल बोल. आता तक्षक साप येण्याची वेळ झाली. 7 दिवस पूर्ण होत आहेत. बोल, तुला मरण आहे का? परीक्षिती राजाने सांगितलं, माझा जन्मच नाही तर मला मरण कुठलं? मरण
आणि तुमच्या यदुवंशाचा नाश होईल, शाप प्राप्त झाला. झाडाच्या आड आले, साडी सोडली, टपकन मुसळ खाली पडलं. उग्रसेन राजाकडे आले. उग्रसेन राजाने सांगितलं याचं चूर्ण बनवा, समुद्रात टाका. एक तुकडा होता तो बारीक होत नव्हता. एका माशाने तो समुद्रात टाकल्यानंतर गिळाला. एका लोहाराने तो विकत घेतला, टणक आहे म्हणून बाणाच्या टोकावर लावला आणि तो बाण एका व्याधाने मात्र तो विकत घेतला शिकारीसाठी. इकडे त्या चूर्णापासून लव्हाळे निघाले. तेव्हापासून द्वारका नगरी शुकशुकाळ झाली. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजन, मन लागत नाही म्हणून प्रभास क्षेत्रावरती गेले, मोठा यज्ञ केला, अन्नदान केलं आणि त्याच ठिकाणी देवाच्या मुलातले यदुवंशातले मुलं असून त्यांनी सुरापान केले, मतभेद झाले, एकमेकाला मारायला लागले, लव्हाळे उपटायचे. संताचा शाप होता, मरत होते. बलराम दादा समजावण्यासाठी आले तर बलराम दादाला मारण्यासाठी आले. भगवंताने सांगितलं दादा आपलं अवतार कार्य संपलं. शेषाचं रूप धारण केलं आणि बलराम दादा समुद्रामध्ये निघून गेले. बोले दावोजी महाराज की जय. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा, भगवान परमात्मा पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहे. तो व्याध आलेला आहे. सायंकाळची वेळ झालेली आहे. शिकारीसाठी बसलेला, परंतु शिकार मिळाली नाही. सायंकाळच्या वेळेला आता प्रकाश कमी झाला. हरण पाण्यावरती येते, चाहूल लागली, हरण पळायला लागलं. त्याचा पाठलाग हा व्याध करत होता. ज्या झाडीमध्ये भगवान परमात्मा पिंपळाच्या झाडाखाली पायावरती पाय देऊन बसलेले होते, त्या दिशेने हे हरत धावत होतं. भगवंताचा पाय हरणाच्या मानेसारखा दिसला म्हणून त्याने झाडाच्या आडून बाण मारला. भगवंताच्या चरणाला तो बाण येऊन लागला. व्याध धावत येतो. बघितलं तर भगवंताच्या चरणाला तो बाण लागलेला आहे. प्रभू मला क्षमा करा. भगवंतानं सांगितलं पहिल्या जन्मातलं वैरत्व समाप्त झालं. तू वाली होता, मी राम होतो. झाडाच्या आडून तुला बाण मारला होता. आता वैरत्व समाप्त झालं, त्याच्यावरती कृपा केली, त्या व्याधाचाही उद्धार झाला. आणि इकडे उद्धवाला ज्ञान सांगितलं. उद्धवाला ज्ञान सांगून बद्रिकाश्रमावरती पाठवलेलं आहे. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात, राजा दारुकाला सांगितलं जा अर्जुनाला सांग आता ती द्वारका नगरी सगळी समुद्रातनी बुडणारी आहे. आणि भगवान परमात्मा बसलेला आहे, दारुक आलेला आहे त्या ठिकाणी. त्याच्यावरती कृपा करून तोही सुद्धा गोलोक धामामध्ये गेलेला आहे. भगवान परमात्म्याचं एक रूप आई वडिलाची सेवा करणारे भक्त पुंडलिक म्हणून त्या ठिकाणून निघाले आणि पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी म्हणून चंद्रभागेच्या तीरावरती आले आणि सांगितलं पुंडलिका मी आलो. म्हणून पुंडलिकाने मागे वीट फेकली. आई वडिलाची सेवा झाल्यानंतर तुझं दर्शन घेईल, या विटेवरती उभा राहा. तोच द्वारकेचा भगवान परमात्मा पंढरपूरला आला आणि पुंडलिकाने विटेवरती उभा केला. नाव म्हणून नाव विठ्ठल बोले पंढरीनाथ भगवान की जय. द्वारकेचे केले आले या ठाया. तेच द्वारकेचे भगवान परमात्मा आहे, तो द्वारकाधीश आहे, पण विटेवरती उभा राहिला म्हणून नाव विठ्ठल पडलेलं आहे. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजन, भगवान परमात्म्याने उद्धवाने प्रश्न केलेला होता की भगवान परमात्मा निजधामाला गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांचे कोणतं स्वरूप आहे. भगवान परमात्म्याचं दुसरं स्वरूप या भागवतामध्ये साक्षात वाङ्मयानं प्रदिष्ट झालेलं आहे. म्हणून ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदे मनपूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. साक्षात भागवत म्हणजे कोणती पोथी नाही, कोणतं पुराण नाही, कोणता ग्रंथ नाही, साक्षात भगवान कृष्णाचं वाङ्मय स्वरूप आहे. बोले कृष्ण कन्हैया लाल की जय. बोले श्रीमद भागवत भगवान की जय. जरी आपल्याला भागवत एखाद्या वेळेला कळालं नाही, वाचता आलं नाही, तर फक्त भागवताचा ग्रंथ वाङ्मय मूर्ती आपल्या घरात ठेवा, दररोज आरती करा, तरी आपलं जन्म मृत्यू आपलं चुकल्याशिवाय राहत नाही. हे भागवत आपल्यावरती कृपा करते, चिरकाल शांती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेते. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजन, लख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये भगवान परमात्मा आपल्या गोलोक धामामध्ये निघून गेले. बोले शुकदेवजी महाराज की जय. शुकदेवजी महाराजांचं परीक्षिती राजांनी पूजन केलं, स्वर्ण कमल दक्षिणा दिली. शुकदेवजी महाराज आलेल्या दिशेने मात्र आता निघून चाललेले आहेत. परीक्षिती राजांनी पुन्हा नमस्कार केला. बोले शुकदेवजी महाराज की जय. परीक्षित राजा उत्तरमुख बसलेले आहेत. शुकदेवांनी सांगितलेल्या प्रमाणे आपली ज्योत भगवान परमात्म्याच्या ज्योतीमध्ये ब्रह्मस्थानावरती ठेवलेली आहे. तक्षक सर्प आला, शापाप्रमाणे त्या शरीराला दंश केला आणि त्या विषाच्या प्रभावाने परीक्षिती राजाचं शरीर जळून भस्म झालं आणि परीक्षिती राजाची ज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन झाली. बोले परीक्षित महाराज की जय. सूतजी महाराज शौनक ऋषींना सांगतात की ऋषी हो, त्याच्यानंतर
तुम्ही ऐकलेलं आहे 25 वर्षानंतर कलियुग लागला आणि कलियुगाचं फार मोठं दर्शन परीक्षिती राजाला सांगितलं झालं. असा कलियुग असताना सुद्धा परीक्षिती राजाने का त्याला स्थान दिलं, त्याच्यात मी एक मोठा गुण आहे. सगळे दोष या कलियुगामध्ये आहे, परंतु मात्र गुण मात्र एक चांगला आहे. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. म्हणून बाकीच्या युगापेक्षा भक्ताला भगवंताच्या दर्शनासाठी हे कलियुग फार सुलभ आहे, फार सुलभ आहे, फार सुलभ आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे देव असे उभा. त्या ठिकाणी देव भगवान परमात्मा येत असतो. आपल्या घरामध्ये असं नित्य नाम कीर्तन करा, गुण कीर्तन करा, लीला कीर्तन करा, स्वरूप कीर्तन करा, जे कीर्तन आपल्याला करता येईल. परंतु नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, सुखे येतो घरा नारायण. भगवान परमात्मा आपल्या घरी येतो सुखामध्ये तिथेच राहून, फक्त ठाईच बैसुने करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. त्या भगवान परमात्म्याच्या नावाचा अट्ठासाने उच्चार करा आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट होतो. सूतजी महाराज शौनक ऋषींना सांगतात की ऋषी हो, हा गुण परीक्षिती राजाने बघितला म्हणून त्याला मात्र जीवदान दिलं. या कलियुगामध्ये दोष खूप आहे, परंतु ज्याच्याजवळ सत्संगाची छत्री असेल, ज्याच्याजवळ भगवंताच्या नामाची छत्री असेल, त्याच्यावरती या कलियुगाचा प्रभाव होत नाही. ह्या कलियुगाचं महात्म्य फार आहे. थोर थोर जाता पर्वत उडून जातील, बहीण भावाचा विवाह लागेल. आणि हे बातम्या आता आम्ही पेपरमध्ये वाचत आहोत, हे चालू आहेत. आई होईल पत्नी मुलाचे, कन्या बायको बापाचे, अरे मित्राचे मग नाते कुठले, सारे शत्रू होतील बा. विनाश होईल या धर्माचा, मानव माणूस खाईल बा. असा हा कलियुग आहे. पण या कलियुगातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर त्या भगवंताचं नाम मात्र त्याचा आश्रय आपण धारण करावा. आपल्याला कुठलाही या कलियुगाचा प्रभाव होणार नाही. जसं सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, तसं सर्व पुराणामध्ये श्रीमद भागवत महापुराण श्रेष्ठ आहे. बोले श्रीमद भागवत भगवान की जय. 7 दिवस मोठ्या प्रेमाने शुकताल धामामध्ये आपण या श्रीमद भागवत कथेचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अनेक यजमान आपल्या पितृमुक्तीसाठी या ठिकाणी यजमानपद घेऊन प्रत्येकांचा पाठ, त्या पद्धतीचा सगळा विधी 7 दिवसापर्यंत तो पूर्ण झाला. जसं परीक्षिती राजा त्यांचा उद्धार झाला, तसा आपल्या पितरांचाही सुद्धा उद्धार होऊन त्यांची मुक्ती झाली. याच्यातनी कुठलाही संशय नाही, कुठलाही संशय नाही. पण ज्या जीवांची मुक्ती होते, जो जीव त्या योनीतून मुक्त होतो, त्याचं तर्पण करावं लागतं. म्हणून भागवत झाल्यानंतर तर्पण विधीचा कार्यक्रम होईल. यजमान पदांनी जेवढे यजमान घेतलेले असतील त्यांनी सगळ्यांनी इथे थांबायचं आहे. त्याच्यानंतर तर्पण झाल्यानंतर पूर्णाहुती यज्ञ होईल. आपल्याला यज्ञशाळेमध्ये ब्राह्मण देवता घेऊन जातील, त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या आहुत्या द्यायच्या आहेत. तोपर्यंत सगळ्या यजमानांनी मात्र उपवास धारण करायचा आहे. ज्याच्याकडून होत नसेल त्यानं थोडंफार खायला हरकत नाही, पण होत असेल तर मात्र निश्चितच आपण उपवास धारण करावा, व्रत धारण करावं. केला असेल ना बहुतेकांनी, काल सांगितलेल्याप्रमाणे. माझ्याकडे एक आला, तो म्हणे बाबा माझं लक्षच राहिलं नाही. म्हटलं काय झालं? सकाळी उठलो म्हणे बिस्किटच खाल्लं. म्हटलं जाऊ दे, बिस्किटा तू तसाच आहेस, खाल्लं तर खाल्लं, पण याच्या पुढे तरी खाऊ नको. हां, तर यजमान पदांनी ज्यांचे आहेत त्यांनी सुद्धा आपण इथे थांबायचं आहे. त्याच्यामध्ये आता आरती वगैरे झाल्यानंतर यजमानांनी जे आपले ब्राह्मण देवता आहेत त्यांना वस्त्रदान केलं पाहिजे, ग्रंथाचं पूजन केलं पाहिजे. म्हणून
प्रत्येकाला एक शॉल आणि एक उपर्ण मिळेल. यजमान जेवढे असतील तेवढे त्यांच्याजवळ कार्यकर्ते मंडळी देतील. आणि ते कोणा आणला असेल नसेल आणलं तो भाग वेगळा, पण या ठिकाणी त्याची व्यवस्था झालेली आहे. तर एक शॉल एक उपर्ण देऊन आपण त्यांचं पूजन करू शकतो. आणि सगळ्यांच्या माध्यमातून ती दक्षिणा तर तुमची पोचणारच आहे, म्हणजे ती दक्षिणा त्यांना मिळणारच आहे. पण आपण पूजन करावं, त्यांना नमस्कार करावा, त्या ग्रंथाला नमस्कार करावा. कधी आरती झाल्यानंतर जे ब्राह्मण देवता बसलेले आहेत त्यांनी आपलं जावं, पूजन करावं, त्या पद्धतीनं आपला विधी पूर्ण करून घ्यावा. त्याच्यानंतर जो विधी आहे तो विधी पूर्ण झाल्यानंतर दुपारी कीर्तन होईल, काल्याचं कीर्तन. श्री हरिभक्तपरायण संतोष महाराज त्यांचं काल्याचं कीर्तन होईल. तर काल्याच्या कीर्तनाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर बहुतेक 5:30 वाजता आपण काल्याचं कीर्तन संपवू. चालू किती काही वाजता हो, 5 वाजता सुरू झालं तरी 5:30 वाजता, आणि 3 वाजता सुरू झालं तरी 5:30 वाजता. आता किती वाजता पूजा होते आणि किती वाजता कीर्तन चालू होते ते बघूया. पण बाकीच्या मंडळींनी मला असं वाटतंय 3:45 वाजता धर्ममंडपामध्ये यावं. आरंभ 3:45 वाजता विनेकऱ्यांनी टाळकऱ्यांनी चालू करावा. 4 वाजता महाराजांच्या हातातनी विना गेला पाहिजे. 5:30 वाजेपर्यंत 1 ते 1.5 तास काल्याचं कीर्तन होईल. आणि तो काला करून मग भागवतामध्ये भागवत झाल्यानंतर यज्ञ झाल्यानंतर अवभृत स्नान असतं, भागवतामधला विधी आहे तो. आणि त्या अवभृत स्नानासाठी आपल्याला सगळ्यांना गंगेला जायचं आहे. सगळ्यांनी गंगेवरती स्नानाला जायचं आहे. ह्या अवभृत स्नानाचं ज्यांना पुण्य लागत असेल त्यांनी चला, ज्यांच्याकडून चालणं होत नसेल त्यांनी हळूहळू मागे या. ज्यांच्याकडून जोरात चालणं होत असेल त्यांनी मस्त आनंदामध्ये नामस्मरण करत पावल्या खेळत चला. आणि हा विधी आपल्याला स्नान करून यायचा आहे. त्याच्यानंतर मग आपला भागवताच्या अनुष्ठानाचा जो विधी आहे हा अवभृत स्नान झाल्यानंतर पूर्णता झालेला आहे. आणि तो झाल्यानंतर मग वैष्णवानी एकमेकांचे दर्शन घ्या. जे आपण सोबत आहोत वैष्णवानी एकमेकांचे दर्शन घ्या, प्रेमाने भेटा, आनंदाने आनंदाच्या भावना प्रगट करा. त्याच्यानंतर सायंकाळी प्रसाद घ्यायचा आहे आणि प्रसाद घेऊन लवकर झोपायचं आहे. आणि ज्यांना नामसाधना करायची असेल ते रात्रभर करू शकतात, काही अडचण नाही. हो, कारण आपल्याला फक्त आता तेवढेच दिवस बाकी आहेत, तेवढाच वेळ बाकी आहे. सकाळी ज्यांना असं वाटत असेल मला स्नान करून यायचं आहे तर त्यांनी 4 वाजेपर्यंत स्नान करून गाडीत बसायचं आहे. सकाळी 4 वाजता, सकाळी 4 वाजता गाड्या निघतील. आलं का लक्षामध्ये? कुरुक्षेत्रासाठी सगळ्या ट्रॅव्हल्स आपापल्या बॅगा सगळ्या भरून ठेवा. भरून ठेवा नाही, ठेवल्या. हां, राहिलंच असेल काही तर कपडे वगैरे सगळे आपले संध्याकाळी बरोबर आपल्या बॅगमध्ये भरून ठेवा. स्नान करायचं असेल तर स्नानाचे काढून ठेवावं. आणि जर आपलं काही थोडंफार खाण्याचं ठेवायचं असेल तर एक छोट्या पिशवीतनी काढून ठेवा. छोट्या म्हणजे मोठी बॅग आपल्याला गाडीतून काढायचं काम पडणार नाही. कुरुक्षेत्रावरती चढणे उतरवणं करण्याचं काम पडणार नाही. छोटीशी बॅग, आपलं पाण्याची बॉटल वगैरे काय जे असेल ते आपल्या पर्समध्ये. तसे आहेतच तुमच्याजवळ पर्स? माणसं आहेत ना तुमच्याजवळ? माणसाजवळ नसतात वाटतं. हां, ते चुनीलाल म्हणतात आमच्याजवळ नाही. मग तुमच्याजवळ एक छोटीशी पिशवी घ्या. हां, त्या पिशवीमध्ये ते आपलं पाण्याची बॉटल वगैरे काहीतरी. आणि मग ते सगळी जेवणाची व्यवस्था वगैरे सगळे कार्यकर्ते मंडळी कसे करतील काय करतील ते सगळं नियोजन त्याचं होत राहील. तर ही झाली व्यवस्थापन मंडळी. आता तिथे पोहोचेपर्यंत आपण 4 वाजता जर निघालो तर साधारणतः 7 ते 7:30 वाजेपर्यंत कुरुक्षेत्रात पोहोचूया. कुरुक्षेत्रावरती ब्रह्म सरोवरावरती तिथे पार्किंगमध्ये गाड्या उभ्या राहतील. ज्यांना स्नान करायचे असतील, ज्यांना करायचे असतील म्हणजे ज्यांना पुण्य लागत असेल पर्व काळाचं त्यांनी स्नान कराच. ब्रह्मसरोवरामध्ये स्नान करा. आणि स्नान करून मग तिथे रिक्षा उभे राहतील. ते लोक कोणाला 200 रुपये 250 रुपये सांगतील सगळे तीर्थ दर्शन करून येण्याचे. तर त्यांना तेवढे पैसे द्यायचे नाही. ठरलेल्या रिक्षा आहेत. मी काल रिक्षावाल्यांसोबत बोललो. ते लोक 250 रुपयापर्यंत सांगत होते, 200 रुपयापर्यंत सांगत होते. त्यांना सांगितलं मी 150 रुपये देतो, पण तो नाहीच म्हणत होता. शेवटी तो आपला गाडीवाला जो होता त्याचे संबंध होते, त्यांनी सांगितलं 10 रुपये वाढून घे. 160 रुपयाप्रमाणे सवारी तो घेईल. सगळे दर्शन, अभिमन्यू चक्रव्यूह, त्याच्यानंतर जिथे गीता उपदेश केला ते स्थान, कालिकापीठ, कालीपीठ, त्याच्यानंतर
बाणगंगा म्हणजे जिथे भीष्माचार्य शरपंजरी पडले होते ते स्थान, असे एकूण 9 ते 10 स्थान आहेत, 9 स्थान आहेत. ते सगळे दर्शन करून तो रिक्षावाला आपल्या गाडीपर्यंत आणून ठेवेल. फक्त नाशिकवाला जो ग्रुप आहे, तुम्ही मथुरेला जाणार आहात ना, अकोल्यावाले, हा अवसरेताई, शिलाबाई, तुमचा ग्रुप, सगळा तुमचा ग्रुप, तुमचे कुरुक्षेत्रावरून तुमचे तिकीट आहेत सगळे त्या गाडीवाल्यांचे, जे नाशिकवरून बसले तेवढे. तुमची गाडी किती वाजता आहे रे बाळा तिथून? 4:45ला गाडी आहे. तर तुम्ही तितक्या वेळात आले पाहिजेत आणि स्टेशनवर पोहोचले पाहिजे. तर मग रिक्षा तिथे आणून बॅगा घ्यायच्या का रिक्षामध्येच बॅगा टाकायच्या, ते तुम्हाला सूचना मी तुमच्या गाडीमध्ये देईल किंवा आपला गाडीवाला देईल. जात असताना तुमच्या गाडीत मी बसल, कारण माझा अर्धांग अंग तुमच्या गाडीत आहे. कारण तिकडे एक अर्धा अंग बसलं आणि इकडे अर्धा अंग बसलं, तिथपर्यंत तर राहू द्या सोबत. तर तुमच्या गाडीमध्ये मी असल्यामुळे ती सूचना मिळेलच तुम्हाला. आणि बाकीच्या ज्या गाड्या राहतील 7, त्या कुरुक्षेत्रापर्यंत जातील. पार्किंगवर मस्त आरामशीर दर्शन करून या 4-4:30 वाजेपर्यंत. 4 वाजता आपल्या गाड्या कुरुक्षेत्रातून दिल्लीसाठी निघतील. त्याच ट्रॅव्हल्स रेल्वे स्टेशनवर जातील. तिथून आपल्याला गाडी सगळ्यांना आहे. नागपूरवाल्यांना तिथूनच आहे, अमरावतीवाल्यांना आहे तिथूनच आहे, खानदेशवाल्यांना तिथूनच आहे, विदर्भातल्या सगळ्या लोकांना तिथूनच गाडी आहे. विदर्भ, खानदेश, भुसावळपर्यंत गाडी आहे. नागपूर आणि अमरावतीवाले तुम्हाला नागपूरपर्यंत गाडी आहे. बरोबर आहे ना? हा, यवतमाळवाल्यांना, यवतमाळचा जो ग्रुप आहे तो तुम्हाला ते तीच गाडी नागपूरवाल्यांसोबत सेवाग्रामपर्यंत आहे. याची नोंदणी सगळ्यांनी घ्यावी. सगळ्यांना तिकीट वगैरे सगळ्यांना ते लिस्ट पाठवलेले आहेत. आपल्या ग्रुप मॉनिटर सोबत एखाद्या वेळेला सीट नंबर माहीत नसेल तर त्यांना भेटून पुन्हा माहिती करून घ्या. आणि जर काही समजा असेल तर सगळं झाल्यानंतर तुम्ही कार्यकर्त्याशी, श्री हरी, दिलीप पाटील वगैरे यांच्याशी भेटून, नितीन वगैरे यांच्याशी भेटून आपण ते चौकशी करू शकता. त्याच्यानंतर अजून एक सूचना आहे. रिक्षाची झाली, परत येण्याची झाली, गाडीमध्ये बसण्याची झाली. गाडीमध्ये बसताना हळू बसा, कारण घटना घडलेली सांगतो मी तुम्हाला. आणि एखादी गोष्ट घडली तर सोडून द्या, आपली बॅग वगैरे स्वतःच घ्या. उतरत असताना कोणाच्या तरी हातातनी बॅग देऊन खाली ठेवायची, सांगा उतरावं. कारण एसटी सारखी आपण उतरेपर्यंत गाडी थांबत नसते. तिकडे जर तुम्ही तसेच निघून गेले तर तिथे मी राहणार नाही, तुम्ही तसेच निघून जा. आलं का लक्षामध्ये? म्हणून लवकर उतरणे, लवकर चढणे ह्या गोष्टी करा. पण दिल्लीला बसणाऱ्यांनी काही गर्दी करण्याची गरज नाही, कारण गाडीच तिथून लागते. आपण आधी लवकर तिथे पोहोचू, त्याच्यामुळे ती काही करण्याची गरज नाही. आपापल्या डब्यावरती, आपापल्या शीटावरती आपण पोहोचायचं आहे. पण एखाद्या वेळेला सगळी सावधगिरी बाळगून जर एखादी वस्तू गाडीमध्ये बसता बसता जर प्लॅटफॉर्मवर जर त्या रेल्वेच्या खाली पडली तर ती घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण मी उदाहरण बघितलं, एका बाईची चप्पल पडली होती. किती रुपयाची असन असून 200 रुपयाची, 500 रुपयाची असन. आम्ही काय एवढी स्वस्त घालतो का? 5000ची असन, याच्यापेक्षा तर नाही. पण ती माऊली म्हणे माझी चप्पल पडली, काढून द्या. ते म्हणत माय मी काही काढू देत शकत नाही. तिच्याजवळ लहान मुलगा होता, ते म्हणे याला उतरवतो खाली. म्हणजे चप्पल पेक्षा आपल्याला लहान मुलाची किंमत वाटत नाही. तुम्हाला असं वाटते गाडी थांबेल, पण काय सांगावं कधी काय घडेल. म्हणून असं एखाद्या वेळेला जर काही घडलं तर तुम्ही असं करू नका. कारण हे घडलेली घटना आहे अकोला स्टेशनवर. मी कधीच सांगत नसतो असं, पण अकोला स्टेशनला ही घडलेली घटना आहे. कोण आहे काय आहे याचा विचार करत बसू नका. तुम्हाला असं वाटत असन महाराजांना काहीच माहित नसतं. माझे डोळे हे दुर्बीनचे आहे, कुठेही असले तरी मला ते दुर्बीननं दिसतं म्हणजे दिसतं. हा, जे लोक गाडीतनी बसतात, हे कुसुमताईचे लोक एक वेळ गाडीतनी बसले नाही राहिले, तिचे लोक तिच्या ओळखीचे असले, तिला माहित नाही, मला माहित आहे, मला थांबावं लागलं. कारण आम्ही आमचं बघत नाही, आम्ही सगळ्यांचं बघतो. पण कमीत कमी तुम्ही सगळ्यांचं बघू नका, फक्त स्वतःच तर बघा, स्वतःच बघा. आणि सगळ्यांनी सुखरूप आपल्याला गाडीमध्ये बसून आपल्या घरामध्ये पोचायचं आहे. तुमच्या घरातली माणसं तुमची वाट बघतायत.
एवढं लक्षात ठेवा. म्हणून अशा गोष्टीमध्ये काही भानगडीत पडू नका. ज्यांना कळत नाही त्यांनी गाडी निघाल्यानंतर पाण्यासाठी खाली उतरू नका. उतरले तर गाडी निघायच्या आत गाडीत बसा. एक वेळ आम्ही असंच शुकताललाच येत होतो. एक माऊली पाणी भरत होती त्या नळावर. गाडी निघाली, ते गळ्यातनी ID कार्ड होतं म्हणून आम्ही ओळखली की आपली म्हातारी आहे. 2-4 पोरांना पाठवलं आणि सांगितलं जा रे त्या म्हातारीला घेऊन या. पोरांनी उचलली, ती करते चोर 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 चोर. म्हातारी घेतली, गाडीत टाकली आणि समोर मी होतो. म्हणे महाराज माझे चोर माग लागले. म्हटलं चोर नाही लागले माय, तू पाण्यावर आली होती, गाडी निघाली. हो, घटना घरी बरोबर आहे का नाही? हे घडलेल्या घटना आहेत या. मी आपलं कुठलंही काहीतरी सांगत नाही जोडून हे सगळं. म्हणून याची सगळ्यांनी जाणीव ठेवा. असा प्रसंग कोणता उद्भवणार नाही नवीन. मला दरवर्षी वेगवेगळ्या यात्रेचा वेगवेगळा अनुभव येतो. मला जे सगळं शिकवलं ते सगळं यात्रेकरूने शिकवलं, नाहीतर मला काही कळत नव्हतं. हो, तुम्ही सगळ्यांनी शिकवलं. पण असे प्रसंग येत असतात. कोणता प्रसंग कधी येईल कसा सांगता येणार नाही. म्हणून आपल्या ग्रुपमधली व्यक्ती आली का नाही त्याची जबाबदारी आपल्या ग्रुपमधल्या लोकांनी घ्या, जवळच्या माणसांनी घ्या. आणि कोणत्या गाडीमध्ये कोणी बसायचं, नाही तर तो पळाला त्या गाडीत, तो पळाला त्या गाडीत. बरं का, खडकीवाले 40 गाववाले तुम्हाला नंबरच पाहत ना तुम्ही गाडीवर, आणि मग म्हणता बाबा आता कसं काय उतराव. जर तसं झालं तर उतरावं लागेल, कारण त्या गाडीमधली माणसं त्याच गाडीमध्ये बसतात. म्हणून मी नंबर सांगतो ग्रुप वाईज, ते तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. दे रे भाऊ गाडीचे नंबर, गाडीचे नंबर, गाडीचे म्हणजे सीट नंबर नाही, हा गाडीचे नंबर. ट्रॅव्हल्स चाल दे. अरे ट्रॅव्हल्स नंबर नाही, गाडी 1 नंबर 2 नंबर कोणता ग्रुप कोण्या गाडीत बसणार आहे, त्या गाडीचा नंबर काय करायचा आहे मला. माझी भाषा त्यालाच कळत नाही तर